आपण अनेकदा भविष्याचा विचार करत असतो नाही का? पुढच्या आठवड्याचा, पुढच्या महिन्याचा, पुढच्या वर्षाचा प्लॅन. पण ह्या सगळ्या धावपळीत आपण आज जगायचं तर विसरत नाही ना? चला, आज आपण हेच समजून घेऊया की जीवनातल्या ह्या अशाश्वततेचा स्वीकार करून प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण कसा बनवता येईल. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. हा एक असा प्रश्न आहे जो हजारो वर्षांपासून विचारला जातोय आणि तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो थेट आपल्या जगण्याच्या पद्धतीवरच बोट ठेवतो. महाभारतातलं युधिष्ठिराचं हे वाक्य मानवी स्वभावामधला एक खूप मोठा विरोधाभास दाखवतं. विचार करा, आपण रोज बातम्यांमध्ये आपल्या आजूबाजूला मृत्यू पाहतो, तरीही आपण स्वतःच्या आयुष्याचं प्लॅनिंग असं करतो जणू काही आपण कायमचेच जगणार आहोत. आणि हाच तो भ्रम जो आपल्याला वर्तमानात आजमध्ये जगू देत नाही. बरं, हा जो विरोधाभास आहे ना, तो फक्त एक विचार नाहीये, तो आपल्या रोजच्या सवयींमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये लपलेला असतो. तो आपल्याला कसा प्रभावित करतो आणि उद्याच्या भ्रमात अडकवून ठेवतो ते आता जरा जवळून पाहूया. आपण आपलं आयुष्य नक्की कशात घालवतो? बहुतेक वेळ काहीतरी घडवण्यातच जातो, नाही का? एका अशा भविष्यासाठी ज्याची काहीही गॅरंटी नाही. आपण आनंद साजरा करणं, कोणाला तरी मदत करणं किंवा नाती सुधारणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी उद्यावर ढकलतो. पण खरं तर हे आहे की तो उद्या कधीच निश्चित नसतो. आपल्या जगण्यात एक विचित्र विभागणी झाली आहे. बघा, एका बाजूला आहेत उद्यासाठी केलेल्या योजना, जिथे आपण चांगल्या गोष्टी पुढे ढकलत राहतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचं वास्तव, जो एकमेव क्षण आपल्या हातात आहे. खरं तर आजचा दिवस ही एक देणगी आहे, एक भेट आहे, ज्याकडे आपण खूपदा दुर्लक्ष करतो. मग या सत्याचा स्वीकार करणं म्हणजे भीतीने जगायचं का? अजिबात नाही. उलट ही जाणीव आपल्याला एका वेगळ्या आणि अधिक शक्तिशाली दृष्टिकोनातून जगायला शिकवते. चला पाहूया, भीतीऐवजी जागरूकतेचा मार्ग कसा निवडायचा. हा प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे, नाही का? मृत्यूची निश्चितता आपल्याला घाबरवू शकते, आपलं मन चिंताग्रस्त करू शकते. पण खरंच हा त्याचा एकमेव अर्थ आहे का, की ह्या जाणीवेतून जगण्याची एक नवी उमेद मिळू शकते? उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. ही भीतीसाठी नाही, तर जागरूकतेसाठी एक हाक आहे. हा काही धोक्याचा इशारा नाही, तर एक जागृतीचा अलाराम आहे, जो आपल्याला खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टी ओळखायला मदत करतो. आणि ह्यालाच म्हणतात हेतुपुरस्सर जीवन जगणं. म्हणजे काय तर मृत्यूच्या निश्चिततेला एका लेन्सप्रमाणे वापरणं. जेव्हा आपण या लेन्समधून पाहतो, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम स्पष्ट दिसू लागतात, आणि मग आपण त्यांना नम्रतेने आणि कृतज्ञतेने प्राधान्य देऊ लागतो. चला तर मग आता या विचारांना प्रत्यक्षात आणूया. काही मोठे बदल करायची गरज नाहीये. इथे 5 अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण आज करू शकतो आणि हेतुपुरस्सर जगण्याची सुरुवात करू शकतो. या 5 कृती खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी आहेत. आज कोणाला तरी मदत करा, कारण सेवेतून मिळणारा आनंद खूप मोठा असतो. घरातला एखादा ड्रॉवर स्वच्छ करा, कारण सुव्यवस्थेमुळे मन शांत होतं. नंतर करेन असं ठरवलेलं एखादं काम आजच करा, कारण पुढे ढकलण्याची सवय मोडणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी कृतज्ञतेचे 2 शब्द लिहा, कारण नाती हीच आपली खरी संपत्ती आहे. हे वाक्य म्हणजे खरं तर या संपूर्ण चर्चेचं सार आहे. आपलं आयुष्य केवळ घटनांची एक मालिका नसावी, ते आपल्या निवडींची, आपल्या हेतूंची आणि अर्थपूर्ण क्षणांची एक रचना असायला हवी. प्रत्येक दिवस अपघाताने नाही, तर एका निश्चित हेतूने जगायला हवा. तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आत्तापर्यंत जे ऐकलं त्यानंतर आजच्या दिवसात अशी कोणती एक छोटी गोष्ट असेल जी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत? जरा विचार करा आणि ती कृती करा.